खार्डे आणि वाकण ड्रॉ करायचा कर्णधारांना विनंती आहे. वाकण आणि खार्डेचे कॅप्टन ड्रॉ साठी फक्त थांबा. लास्ट मॅच आजची दुसऱ्या दिवसातील 9वी मॅच एदुटणेचा अगेन्स्ट नागाव. मीर 11 12-13 गावदेवी नागाव आणि दुसऱ्या बाजूला रियांश 11 गावदेवी हेदुटणे अ मध्ये या मॅचला सुरुवात होते. टॉस नागावच्या बाजूला लागलाय. फिल्डिंग त्यांनी घेतली आणि ओपनिंग प्लेअर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. चला तर वळत आपण या मॅचच्या दिवशीने ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आली आहे. रोहित म्हात्रे आणि योगेश जाधव. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग या दोन्ही ओपनर्स कडून आपल्याला पाहायला मिळाली होती. रोहित पाटीलने दुसऱ्या बाजूने जो नागावचा बॉलर आहे त्याने सुरुवातीला 2 विकेट काढले होते. सो दोन्ही संघ आतापर्यंत अजिंक्य आहेत. दोघांनी एक सामना जिंकलेला आहे. आजचा शेवटचा सामना आहे त्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. नागाव ही विनंती तुम्हाला असेल कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. रोहित पाटील मिड ऑफ ला ठेवलं. दोन्ही कोन मध्ये सध्या तरी फिल्डर आहे. डीप एक्स्ट्राकवर आणि काऊ कॉर्नर मध्ये ऑन साइडला फिल्डर आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल लेग स्टंपला फुल टॉस टाकलाय आणि स्वीप करत असताना म्हात्रेने पहिला मारलाय षटकार. षटकार आला आणि आज 6 धावांनी खातं उघडते रियांशी गावदेवी एदुटणेचं. समोर दिला होता ऑन साइडला बॉल चाललाय सध्या बॅटच्या आत लागून मिड विकेट मध्ये. पहिली धाव तर सहजरित्या. फिल्डिंग चांगली आणि थ्रो देखील आपल्याला चांगला पाहायला मिळाला. हे एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावरती आणि सुरुवातीला 2 बॉल मध्ये ज्या 7 धावा आल्या त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर मात्र 84 आपल्याला दाखवत होता. प्री क्वार्टर मध्ये पोहोचण्यासाठीचा हा संघर्ष दोन्ही संघांचा आपण पाहणार आहोत. वाकण बी खार्डी दोन्ही टीम्स भेटल्यात आज. बॅकफुटला शॉर्ट बॉल होता ऑफ स्टंपचा बाहेर. पंच करत असताना कवसला पाठवलंय. योगेशने ठोकला पहिला चौकार. मागचा 2-3 सीझन मध्ये योगेश जाधव तितकासा वेळ त्यालाही मिळत नव्हता. व्यवसाय असेल जबाबदारी मात्र आता तो वेळ मिळतोय आणि या सीझन मध्ये तो फॉर्म या पहिल्या मॅच मध्ये जरूर त्याच्या बॅटमधून जे फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि आताही सुरुवात त्याने चौकाराने केले. ऑफ स्टंपचा बाहेर विट मिळाली. बाउन्स होता बॉल मध्ये. पंच केलाय 4 धावा आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय 11-11. चांगली बॅटिंग नागावच्या बॅटिंग ऑर्डरने केली होती. ऑन साइडला वळवला बॉलला कमी गतीने बॅटवरती आला. थोडासा बॉल मिड विकेटच्या फिल्डर पासून बाजूला डबलला चान्स घेतला. थ्रो येतोय. योगेश येतोय. धावा मिळतात 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय ती 13 या आकड्यावरती. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 आलेल्या आहेत. स्कोरिंग ग्राउंड आहे. दोन्ही टीम्सला माहिती आहे धावा जर बनल्या नाही तर मात्र आपण पुढच्या मॅच मध्ये खेळू शकत नाही. पण आजचं जे समीकरण आपण बघितलं मनोज जोशी जरूर ते चर्चा करू. इथे स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं. बॉल आत लागला. स्क्वेअर लेगच्या कॅप मध्ये चालला. मिड विकेटला लॉंग चेस डीप मध्ये पोहोचलाय. पाय अडवण्याचा प्रयत्न सफल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॉल आणि जा वेगाने बॉल निघून गेलाय. धावा 4 आल्यात आणि 4 ने धावसंख्या मात्र 17 वरती. फ्लाइंग स्टार्ट आपल्याला आतापर्यंत या 5 बॉल मध्ये पाहायला मिळतोय कारण 17 धावा जोडलेल्या आहेत. दोघांमध्ये काही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल आणि या बॉल नंतर मी जरूर सांगेन ही चर्चा काय होती.
बेसिस बॅकफुटला, वाह, चांगला फटकाला, थांबला, वेट वॉश, देन कट केला, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला, फिल्डरने धाव ठोकली होती, तो सीमारेषेच्या बाहेर गेला, पण बॉलला भाईने जाऊ दिलं नाही. जबरदस्त फिल्डिंग तिकडे आपण बघितली त्याच्याकडून. ही जिद्द असावी लागते. 3 धावा या बॉलवरती आलेल्या, 3 धावांनी. ऍक्शन रिप्ले अगोदर आपण पाहूयात काय फिल्डिंग केले. तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे, मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्याने बॉलला स्टॉप केलं. 3 धावा आल्यात. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 20 धावा फलकावरती लागल्यात. नाबाद रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ येदुटणेकडून. ते लेस मुद्दामून सोडले होते मागच्या आपण 5व्या बॉल नंतर बघितलं. आणि बेसिक्स आहेत क्रिकेटचं. प्रत्येक जो मोठा खेळाडू आहे त्याला माहिती आहे, जेव्हा आपण 2-2, 3-3 धावा धावतो, या सर्व गोष्टी कराव्या लागतात आपल्याला. बऱ्याच वेळेला बॅट बघितली जाते, दुसऱ्या बॅटरची ग्लोव्ज चेंज केले जातात, शूजचा लेस सोडल्या जातात, पुन्हा त्या बांधल्या जातात. या फक्त याच्यासाठी असतात की आपण जो थोडासा दमलेलो तो दम खायला भेटला पाहिजे. असं नाही की माझ्या गावचा संघ खेळतोय म्हणून मी सगळं उलगडतोय. हे प्रत्येक संघ करत आलेला आहे. लिमिटेड फॉर्मॅट आहे. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायलाच मिळतात. कारण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतो, डबलला ट्रिपलमध्ये. चौकार षटकार जर येत असतील तर मात्र तितकासा दम लागत नाही बॅटर्सला. पण जर डबल ट्रिपल रनचे धावून पूर्ण करत असतील तर या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. धावा 20 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर हर्षांक पाटील. चॉप करायचा होता, वाईट यॉर्कर, आणि आता रिटर्न क्रीजचा बाहेरच पडला. अंपायरचा सिग्नल आला वाईट. क्रीजच्या कोपऱ्यातून टाकलं बॉलला आणि कोपऱ्यातच दुसऱ्या बाजूलाही टाकलेलं आहे त्यांनी. पॉपिंग क्रीजचा चांगला वापर करतात हर्षांक. धावा 21. तिला लॉफ्ट केल्या बॉलला, हवे जरूर मिस टाइम आहे. लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि कॅच त्यांनी पकडले. रोहितने टिपलेल्या झेलने योगेशचा डाव संपलाय. रियांश 11 गावदेवी येदुटणेला पहिला धक्का. विकेट आली आहे. योगेशने योगदान दिलं या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून आल्या त्या 13 धावा, 2 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळाले. प्रशांत कुंभारकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हे जे 3 बॅटर आहेत सिनियर प्लेयर आहेत, मागचे बरेच वर्ष खेळलेले आहेत या संघामधून. हर्षांक विकेट काढले त्याने वाईड नंतर. फुल लेन बॉल, बॉलर्स बॅक, ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत. येते एक धाव. सिंगल नेम. धावसंख्या मात्र आपण पाहतोय ती पुढे 22. आणि तशीच टॉप ऑर्डर आपल्याला नागावची पाहायला मिळते, ज्यामध्ये राकेश, सिद्धू, रोहित हे जे 3 बॅटर टॉप ऑर्डरमध्ये. त्यानंतर बंटी येतो मध्ये आणि दुसऱ्या बाजूने रोहित असेल, योगेश, प्रशांत, दयाळू. ही बॅटिंग ऑर्डर आपल्याला येदुटणेची पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही बाजूला सिनियर प्लेअर खास करून टॉप ऑर्डरमध्ये खेळतात. गोलंदाजीमधून यंगस्टर आपण नागावकडूनही पाहतोय, येदुटणेकडूनही पाहतोय. बॅलन्स टीम आहेत आणि एकाच कॅलिबरच्या आहेत. हा सामना रंगेल. फुल लाईन ड्राईव्ह केला, गॅप आहे मोठी एक्स्ट्रॅकवरची. धावतोय कव्हरचा फिल्डर, स्टॉप केला बॉलला. गुड फिल्डिंग. ज्या वेगाने तो धावला होता, बॉलला स्टॉप करणं देखील कठीण होतं. थांबवलंय बॉलला, थ्रो केलाय 2 धावा. स्कमोज ऑन 24. 24 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक चांगलं राहिलंय. 3 बॉलमध्ये फक्त 4 आल्यात. सेट बॅटर होते योगेशला, त्याने पॅव्हलियनमध्ये परतलं. आता रोहित स्ट्रायकिंग एंडला. ऑप्शनचा बाहेरचा कमी गतीने बाउन्सर आलेला आहे. बाउन्सर म्हणजेच वेग फक्त नाही तर तुम्ही कमी गतीने देखील बाउन्सर टाकला. तुम्ही इंडिया अगेन्स्ट साऊथ आफ्रिका जर सिरीज बघितली असेल ODI, तर त्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये खास करून तुम्हाला समजलं असेल, जेव्हा जो लेदर बॉल ड्यू फॅक्टर असताना त्याच्यावरती ग्रीप व्यवस्थित मिळवता येत नाही, वेगाने तुम्ही टाकू शकत नाही, ग्रीप चांगली मिळत नसेल तर तेव्हा मात्र वारंवार स्लोअर वन बाउन्सर टाकत होते बॉलर. फुल लेन टाकला, आतली कडा, फाईन लेग ऍक्शन मध्ये बंटी. थांबवले रोहितने. आता दोघेही चाललेत पुढे. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. होकार नकार, होकार नकार, बऱ्याच वेळेला दोघांचं सुरू होतं. दोघे अर्ध्या विकेटवरती, दोघांनी क्रीज सोडली होती. मात्र धाव घेण्याच्या तयारीमध्ये दोघेही नसताना
डायरेक्ट हिटला चान्स होती. बंटीने अगदी अलगद थ्रो केला होता. रनआउटची खरं तर त्यालाही वाटत नव्हतं की विकेट मिळेल, म्हणून त्याने अलगद थ्रो केला. 24 धावा आहेत, शेवटचा एक बॉल बाकी. चांगली बॉलिंग, कमबॅक केलंय फर्स्ट ओव्हरमध्ये 20 गेल्यानंतर हर्षांक पाटीलने. शेवटचा बॉल आहे, डाऊन द ग्राउंड, जागा बनवून फोर्सने पाठवले बॉलला, लॉंग ऑफचा बाहेर. मात्रेने आणखी एक मारलाय, षटकार. दोन्ही पायांमधलं अंतर बरंच होतं, पण जो फोर्सने फटका आलाय त्या फोर्सने बॉलला लॉंग ऑफच्या बाहेर पाठवलं रोहित मात्रेने. षटकारासोबत 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 30. एक विकेट देखील ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर्स आणि बाकी आहेत. लास्ट मॅच मध्ये एदुटने 80 बनवला होता, जो आजचा आय थिंक हाय स्कोर आहे, 80 रन्स. आणि सर्वोत्तम जर आपण बघितलं तर 92, काल 93 जनुमान न्यूजने बनवला होता. आजचा हाय स्कोर एदुटने बनवला होता 5 ओव्हरमध्ये, तो 80. आणि तोच संघ सध्या तरी खेळतोय. प्लॅटफॉर्म सेट आहे. रोहित मात्रे 6 बॉल 15. प्रशांत नुकताच आलाय, 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. दुसऱ्या बाजूने 3rd ओव्हरची सुरुवात करतोय गेसरगाव एंडकडून सूरज मडवी. आत येणारा बॉल आडव्या बॅटने अफाम पूल केलाय, लॉंगला फिल्डिंग चांगली झाली आहे. हर्षांक ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला, बॉलिंग चांगली केली त्याने. शेवटच्या बॉलवरती षटकार जरूर आला. 1 षटकार 2 षटकार हे आपल्याला प्रामुख्याने पाहायलाच मिळतात. आताचं जे क्रिकेट आहे, मॉडर्न क्रिकेटर्स वारंवार फटके बनवतात. यॉर्करवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतो, बाउन्सरवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या चांगल्या चेंडूंवरती देखील चांगल्या फटक्यांनी फटके बनवले जातात, धावा येतात. आता इथे आल्यात, समोर टाकलाय आणि बॉल समोर चाललाय, थेट सीमा पार, डाऊन द ग्राउंड, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, ऑलरेडी ऑफस्टंपचा बाहेर शफल झाला. मात्र देन हा ओव्हर पिच पडला आणि डायरेक्ट गेलाय ऑटो बॉल रेड, डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फटके आलेत मागच्या काही बॉलवरती. दोन्ही बॉल सलग त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवले जेव्हा त्याला स्ट्राईक मिळालेली आहे. 2 डॉट बॉल आले होते अगोदर, हर्षांकने त्याच्या अगेन्स्ट टाकले होते आणि देन तो 2 षटकार ठोकतोय. आतापर्यंत 3 षटकार, 21ला नॉट आउट आहेत 7 बॉलमध्ये. 37 धावा. रियांशी गावदेवी एदुटने धावफलक. कमी गती ऑन साइडला, टर्न तर केलाय बॉलला, नो चान्स फॉर द फिल्डर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्वीप आला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगने अटेम्प्ट तर जरूर केलं, मात्र चान्स नव्हती त्यांना. आणि दुसरा बॅटर या स्पर्धेमधला लागोपाठ 3 षटकार ठोकणारा. हो, फोर्स ॲडवा बॅटने समोर खेळलाय, लॉंग ऑफ ऍक्शन मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे, 1च धाव मिळेल. ओ आता चान्स, मात्र स्वतः बॅकिंगला चाललेत सूरज. 1 धावेने धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 44. या अगोदर आपण 3 सलग षटकार बघितले होते, ते साई पाटील होते नावाईचे. तिसरा षटकार जो आपण बघितला फार थांबला होता, शेवटपर्यंत थांबला. स्ट्रोक कंप्लीट जरी केला असला तरी, कारण कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता, फिल्डर उपस्थित होता तो. ऑन साइडला वळवला, मिड विकेटच्या फिल्डरकडे तो बॉल, 1 धाव. सिंगल नाही, धावसंख्या सध्या आपण पाहतोय 45. फार वेगाने धावसंख्या पुढे चालली आहे, हेल्दी रन रेट आहे. 45 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल चांगल्या माइंडसेटने. मला असं वाटलं जेव्हा टॉस झाला की नागाव बॅटिंग करतील की काय, कारण इव्हिनिंग सेशनमध्ये आपण पाहतो प्रामुख्याने जेव्हा टॉस जिंकतात, खास करून कॅप्टन लास्ट मॅचमध्ये ते बॅटिंग घेतात आणि फर्स्ट मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली जाते. ड्यूचा विचार करत असताना आज बॅटिंग घेतली होती सेकंड मॅचमध्ये.
टॉप 8 चान्स आहे विकेट किपरला. सिद्धू पुढे, कॅच त्यांनी पकडले आणि जाईल आता मागे रोहित म्हात्रे. 45 ला 2. रियांश 11 गावदेवी दुटणे. लास्ट विकेट. खरं तर समोर बॉल पुन्हा आला होता. गुडलेंट वरती पडल्यानंतर तो राईट झाला आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉप एजने सिद्धूने चांगली कॅच पकडली. लास्ट ओव्हर 15 आल्या. सूरजने जाता जाता सेट बॅटर रोहित म्हात्रेला पॅव्हलियनमध्ये पाठवलं. 10 बॉल 28 धावांची इनिंग या मॅचमध्ये आपण बघितली. 45 धावा आहेत. 2 विकेट पडले. 45 for 2. देव मैदानाचा ऑफ स्ट्राईक आहे. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला आणि लास्ट ओव्हरमध्ये आलेत निखिल पाटील. ऑफसमचा फारच बाहेरचा बॉल शफल झालाच होता. बॅटर मात्र त्याने लेफ्ट केलं बॉलला. वेल लेफ्ट. वाईडने 46. निखिल वन्स अगेन खेचून मारलाय. मिडल झालाय बॉल आणि निघालाय मिड विकेट हवाई यात्रेसाठी. षटकार. जबरदस्त षटकार. पूल आलाय. ट्रिगर मोमेंट चांगले होते बॅटरची यावेळेला. पिक केली लेंथ आणि थेट बॉलला पाठवलंय. कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. 6 ने 50 52 धावा. वन्स अगेन खेचलाय आणि पुन्हा तो प्रशांत जागा झालाय. सुरुवातीचा लागोपाठचा दुसरा षटकार. टाकतोय. दोन्ही आत येणारे बॉल बाहेर गेलेले आहेत त्याच झोन मधून. तसेच पूल करत असताना प्रशांतने पाठवलेले आहेत. 2 षटकार लागोपाठ आले. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 58. बॉलिंग ऍक्शन सुपर टेलिकास्ट आहे. साईड अँगलने तुम्हाला बॉलरची ऍक्शन पाहायला मिळाली. बॅटरची ट्रिगर मुवमेंट देन स्ट्रोक षटकार. फ्लिक केलाय. गॅप मध्ये बॉल लॉंग लेग रिजन मध्ये चालला. इथे येतोय चौकार. मुवमेंट बघितलं असेल जेव्हा बॉलर रनवे मध्ये होता. पॉपिंग क्रीजचा फार चांगल्या पद्धतीने वापर तिकडे. येस आणि हलका मागे देखील आला होता. पण किमान बॉडीचा एक पार्ट तुमचा पॉपिंग क्रीज मध्ये पाहिजे आणि स्क्वेअर लेग संपाने देखील तेच बघितलं असेल. जर पूर्ण तुम्ही पॉपिंग क्रीजचा मागे येतात तर षटकार जरी आला तरी तुम्हाला धावा मिळणार नाही. 62 62 धावा. उडवलाय मिस टाइम वाटतं मिड विकेट. जज करतात सूरज. व्यवस्थित बॉल खाली. चांगली कॅच आणि तिसरा धक्का आता रियांश 11 गावदेवी दुटणेला. 62 for 3. शेवटचे जर आपण अजून विचार केला तर 2 बॉल बाकी आहेत. 62 रन्स बनलेले आहेत. प्रशांतची 7 बॉल 19. तीनही जे टॉप ऑर्डर मधले बॅटर होते. शॉर्ट बट स्वीट 28 रोहित म्हात्रे, 13 योगेश जाधव. तर त्यासोबत आपण लास्ट विकेट बघितली प्रशांतची जिथे त्यानेही बनवल्या त्या 19.
एज आहे मागे बॉल चाललाय फाईन लेगला बंटी सेफ हँड चांगली कॅच. 1 more विकेट डाऊन 62 for 4. 62 4. शेवटची विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली हर्षद भंडारीची. टॉप एजने फाईन लेगकडे जो बॉल आला होता तो बॉल येता येता दळू मात्र स्ट्रायकिंग एंडला पोहोचला होता. त्याला स्ट्राईक पाहिजे होती ती या मॅचमध्ये मिळणार नाही. एकही बॉल फेस करता आला नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत नचिकेत. शेवटचे 2 ते 3 बॉल उरल्यानंतर आपल्याला असं वाटतं तुमच्या जर टीममधले जे काही स्लॉक हिटर असतात त्यांच्याकडे स्ट्राईक असावी. फुल लेन बॅट हवेत फिरली आहे खरी पण बॉल पिच झाल्यानंतर विकेट किपरकडे कमबॅक केलं. शेवटच्या 3 बॉलवरती एकही धाव खर्च न करता 2 विकेटी काढल्या निखिल पाटीलने. पण नगोदरच्या 3 बॉलवरती 17 धावा त्याने खर्च केल्या. प्रत्येक ओव्हर प्रोडक्टिव्ह राहिली. धावा बनलेल्या आहेत 62 आणि टार्गेट ठेवलं ते मिहिरा 12-13 गावदेवी नागाव समोर ते 63 धावांचं. चला क्या जाने से. सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आभार. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. उद्या यायला विसरू नका. उद्या 3रा दिवस या स्पर्धेचा. फर्स्ट मॅच 8:30ला रिपोर्ट करायचे. कोपर आणि वडवली बी फर्स्ट मॅच आहे. सेकंड मॅच निळजे बी आणि वाडेकर. थर्ड मॅच बेतवडे बी आणि वाकण ए मध्ये. फोर्थ मॅच देसाई आणि दातिवलीमध्ये. फिफ्थ मॅच उत्तर शिव जीवन चौधरी अगेन्स्ट आगासन आणि 6th मॅच खोणी अर्च अगेन्स्ट दहीसर आहे. उद्याही कल्याण डोंबिवलीच्या नामांकित 12 संघांना आपण या थर्ड डे मध्ये पाहणार आहोत. एकाहून एक जबरदस्त टीम्स. वडवली बी उद्या इन ॲक्शन आहे. वाडेकर इन ॲक्शन आहे. वाकण इन ॲक्शन आहे. देसाई दातिवली आगासन खोणी दहीसर उत्तर शिव कोपर निळजे बेतवडे अशा एकाहून एक दिग्गज संघांना आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. उद्या मात्र वाकणमध्ये केतन नसेल आणि वडवली बी मध्ये ऋतिक पाटील देखील नसेल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये दोघंही आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सीझन 3च्या कॉन्ट्रॅक्टमुळेच ते जरूर. चला वेळ जास्त घेऊ नका. नागा ओपनिंग पेअर. चला तुम्हालाच बॅटिंग करायचे मित्रांनो. मॅनेजमेंट टीम सूचना करत आहे उद्या दिलेल्या वेळेवरती मात्र पोहोचा. पहिल्या दोन्ही टीम्स कोपर आणि वडवली बी. 8:45ला टॉस कंपल्सरी आहे. 9ला पहिला बॉल पडेल. आजही ठीक आम्ही पहिला बॉल 9:05 टाकला होता. उद्या 9लाच पडला पाहिजे अन्यथा पेनल्टी असेल प्लीज. कोपर आणि वडवली बी लक्षात घ्या आपण. हा उद्या येताना तुम्ही त्यांच्या सोबत या. त्यांना घेऊनच या. मनोज जोशी आणि मनीष बिरवाडकर यांचं आगमन झालेलं आहे. आकाश भोईर यांचे राईट हँड आहेत. 24 बॉल 63 धावांची गरज आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये ब्ल्यू तिकीट होल्डर देखील आता या मॅच मध्ये खेळतोय. अनसोल्ड झाला हर्षद भंडारी. मात्र या मॅच मध्ये त्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आघाडीला आता थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. राकेश पाटील आलाय रोहित पाटीलच्या सोबतीला. 63 बनवायच्या 24 बॉलमध्ये लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन हे आपल्याला जरूर पाहायला मिळतं नागावकडे. कारण नागावकडे 2 ते 3 लेफ्टी आहेत.
रुद्र माळी देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सिद्धू आणि रोहितला आपण सर्वजण ओळखतो. रुद्र मागच्या 2-3 पर्वांमध्ये त्याने छाप सोडली ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर. 63 बनवायच्यात. बंटी भंडारीकडे पहिल्या षटकाची जबाबदारी. रियांशी 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अ आणि दुसऱ्या बाजूला मिहिरा, राकेश भाग्यवंत, राजेश भाग्यवंत यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी 12-13 नागाव. ठीक आपण पाहत आहोत 5:23 होती दुसऱ्या डावाला सुरुवात. टार्गेट 63. पहिला बॉल गुडघा टेकवला, ऑनसाइडला वळवल्या बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मात्र हर्षद पोहोचला जो इनफिल्डचा फिल्डर होता. थ्रो करेल 2 धावा. सहजरित्या 2 धावांनी खातं उघडलं ते मिहिरा. 12-13 गावदेवी नागाव संघाचं 63 बनवायचं. सुरुवात तिकडे जबरदस्त झाली होती जेव्हा इदुटणेने बॅटिंग केली. पहिल्या षटकाच्या खेरीज 20 धावा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. इकडे तोच प्रयत्न रोहित आणि राकेशचा असेल की पॉवर प्लेला आपण कॅपिटलाइज केलं, सुरुवात चांगली भेटली तर 63 मोठ्या नसतील. एज आहे मागे चान्स. रोहितने टिपलाय झेल. फर्स्ट स्लिपला स्वतः विकेट किपर पोहोचलाय. प्राइज विकेट आली आहे. रोहित पाटील 2 वरती बाद. दोनला पहिली विकेट आली. पहिल्या मॅच मध्ये शून्यावरती रोहित आउट झाला होता. आणि वारंवार जे त्याचे लॅप स्वीप, स्लॉक स्वीपचे फटके आडव्या बॅटने वारंवार खेळण्याचा प्रयत्न इकडे तसाच होता. विकेट आली आहे. नवीन बॅटर लेफ्टीने रिप्लेस केलंय. सिद्धू भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये दोघांनी जबरदस्त खेळ केला होता. राकेश, सिद्धू हे ते दोघे आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बंटीने पहिली विकेट काढली आहे. ऑन साइडला बॉल आत लागला बॅटच्या. मिड विकेटला फिल्डर आहे श्रीनाथ. चांगली फिल्डिंग झाली आहे आणि मिळते ते एकच धाव. सिंगल ने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 3 या आकड्यावरती. रिक्वायर्ड 100 वाढत चाललंय. 17.14 आता 17.14चं रिक्वायर्ड 100 आहे. 21 बॉलमध्ये 60 धावा बनवायचा आहेत. 3 बॉल आणि पॉवर प्ले मधले बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस जेव्हा राईटी आलाय. राकेश ऑन साइड, काऊ कॉर्नर, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ. पुढचा बॉल बंटी भंडारी. कोला टाकला. एज जरूर होते. आउटसाइड एज. शॉट कव्हरला फिल्डर. ओहो, टॅरेकिटला चान्स घेतली होती. थ्रो जरी आला असता तर कदाचित विकेट मिळणार होती. मात्र तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्येच निर्णय घ्यावे लागतात. हर्षदने विचार केला की आपण डायरेक्ट हिट करूया. डायरेक्ट हिट मिस झालंय. 1 धाव. रिस्क सिंगल होती. रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे. रिस्क आहे तो रन आहे. 4 बॉलमध्ये धावसंख्या आपल्याला 4 पाहायला मिळते. बनवायच्या आहेत या मॅच मध्ये त्या 63. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड, लॉफ्ट केला फ्लॅट. षटकार. मुली क्रिकेटपटूंची खान आहे. अर्धशतकांचा राजा मनोज जोशी आमच्या सोबत आहेत आणि जेव्हा जेव्हा असतात कोणत्याही स्पर्धेमध्ये, TDPL मध्ये देखील होते आमच्या सोबत. फार डेव्हलप होते मागच्या काही दिवसांमध्ये. स्कोरिंग मधून छाप सोडतायत. वा, चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये बंटीने बॉलला स्टॉप केलंय. शेवटचा डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा, 1 विकेट. फटका मागचाही चांगला होता षटकार. आणि हे जे दोघे बॅटर आहेत या मॅचला पलटवण्याची ताकद दोघांमध्ये. पाहूयात काय घडणार आहे. पहिलं षटक ॲव्हरेज राहिलंय. 10 धावा, 1 विकेट, 18 बॉल, 53 धावांची गरज.
10 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. करण पाटील देखील आज स्क्वॉडमध्ये नाही पण मैदानाच्या बाहेर जरूर उपस्थित आहेत. विकी अनफिट आहेत, ते देखील 12 मॅनच्या भूमिकेत आहेत. यंदा कदाचित कर्तव्य करण पाटील नाही, काळ नॉट आउट आहेत. 18 बॉल आणि 53 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. राकेश ट्रॅकिंग एंडला असताना नचिकेत भंडारी सेकंड ओव्हर मध्ये आलाय. हर्षद भंडारी असं वाटलं येईल पण इथे कॅप्टनने आता तो ट्रम्प कार्ड ठेवलाय, नचिकेतला आणलंय. हे जे षटक आहे पाहूयात. 18 बॉल 53 पहिला बॉल. फुल लेंथ टाकलाय. बॅटचा फ्लो थोडासा वरतून बॉल पडला आणि थेट विकेट किपरकडे. राऊंड द विकेटने विथ द अँगल. चांगला बॉल. फुल लेंथ डॉट आला. धावा थांबल्या 10 वरती. एक डॉट बॉल टोचणार आहे आता, कारण एक डॉट बॉल या मॅच वरची पकड मजबूत करून देईल तो उठणेला. 17 बॉल 53 ची गरज. ऑप्शनचा बाहेरचा बॉल इथे थोडा जास्त बाहेर टाकलाय. वाईटचा सिग्नल. एका धावेने धावसंख्या 11. नेल्सन फिगर आहे. 11 for 1. 1.1 ओव्हर कंप्लीट. आजच्या दिवसभरामध्ये देखील बऱ्याचशा धावा झाल्या पण कालच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत नाही. काल प्रत्येक मॅच मध्ये आपण 100 पेक्षा जास्त धावा बघितल्या होत्या. प्रत्येक इनिंग मध्ये 50 पेक्षा जास्त होत्या. 17 बॉल 52 ची गरज आहे. भंडारी. फुल टॉस. स्विंग केला बॉलला. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून राकेशने उडवला रॉकेट. षटकार. करेक्शन करेन. आज की रात नाही, आज की शाम. पाहूया नागाव किंवा घेदुटणे आजचा 9वा सामना जिंकते. डे 2 मधली मॅच नंबर 9 सध्या तरी. 16 बॉल आणि 46 ची गरज आहे. हे जे षटक आहे हे बरंच काय सांगून देणार आहे. षटकार पहिला आलाय. 2 बॉल मध्ये 7 गेल्यात. वन्स अगेन नचिकेत. फुल लेन. चांगला बॉल. पहिल्या बॉलची कॉपी आता पेस्ट केली आहे. डॉट. राउंड द विकेट. देन फुल लेंथ सेम ॲज इट इज फर्स्ट बॉल. 17 वरती धावसंख्या थांबलेली आहे. बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले 15 आणि 15 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. नागावला 46. डॉट बॉल टोचणार आहेत. षटकार या मॅच मध्ये आणणार आहेत. डाऊन द ग्राउंड खेळला थ्रू दी लॉंग ऑफ. फिल्डर थोडासा बॉल वळला तसा तोही वळला. पडला. बॉल गेलाय. चौकार. मुलीचा बाप कधी तुम्हाला किती मालिकावीरच्या गाड्या भेटल्यात हे नाही बघत. त्यामुळे क्रिकेट सोबत आपल्या घरची जबाबदारी, आपली नोकरी, आपला व्यवसाय या सगळ्या गोष्टी आपण जरूर सांभाळा. त्या करा. लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये बॉल. गॅप कव्हर केले प्रशांतने. चांगली कॅच. मॅच आता इथून पलटू शकते. जर राकेशने आक्रमण केलं मागच्या 3 बॉल मध्ये 10 धावा जमवल्या. त्याची विकेट आली नचिकेत कडून. 21 ला 2. रात्री जिकडे ते ऑपरेटिंग करतात ते फील आता आपल्याला इकडे देत आहेत ते. थँक्यू आकाशदादा भोईर ज्यांनी या डिस्क जॉकींना आणलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. 13 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. बंटी आलाय. लास्ट मॅच 2 षटकार त्याने ठोकले होते शेवटला येत असताना. आता ती गरज आहे. मॅच फसली आहे. चांगली बॉलिंग. पहिला बॉल, तिसरा बॉल, शेवटचा बॉल. जबरदस्त बॉलिंग आहे. 3ही बॉल नचिकेतचे हायलाइट राहतील या ओव्हरमध्ये, कारण ते डॉट आलेले आहेत आणि ओव्हरऑल
षटक संपन्न होतात. 2 धावा बनलेल्या आहेत 21 आणि आता उर्वरित 12 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 42 धावा. आणि 12 बॉल आणि 42 धावा आता उरलेल्या आहेत. हर्षद भंडारे डी.वाय. पाटील अकॅडमी मध्ये लेदर बॉलचं प्रशिक्षण त्याने घेतलेलं आहे आणि फार मोठी उपलब्धी आहे या संघासाठी. यंगस्टर बॉलर, ती ऊर्जा, ती एनर्जी, तो रिदम, रनवे, रिलीज पॉइंट, त्याचा वेग. पाहूयात सिद्धूची बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलेली आहे. काय घडणार आहे? 12 बॉल 42. पहिला बॉल खोलात आउटसाइड एजने बॉल चालला पॉइंटला. धाव पहिली तर पूर्ण केले. डबलला चान्स घेतील. नचिकेतचा थ्रो. ओहो, कव्हर करत आला नाही विकेट किपर रोहित यांना आणि तिकडे बॅटर देखील वेगाने धावले होते. 2 धावा पूर्ण करतात. पाहूया चान्स होती का या फ्रेम मध्ये. रोहित मात्रे थ्रो येतोय थोडासा बाजूला स्टंपच्या. बॅट हवेत, जरी गवसला असता तरी सिद्धू पोहोचला होता. 11 बॉल 40. 23 वरती सध्याचा धाव फलक. एज षटक. जर षटकामध्ये 15-20 धावा आल्या, लास्ट ओव्हर 20, 22, 25 अपेक्षा ठेवू शकतात, पण सध्या त्या यायला पाहिजेत या ओव्हरमध्ये. भंडारी फुल लेन टाकलाय. बॅटचा फेस ओपनच करू दिला नाही मागच्या दोन्ही बॉलवरती. यॉर्करही त्याची ओळख आहे. पहिले 2 बॉल तसे पडलेले आहेत. रेंजमध्ये आले नाही बॅटरचा. सिद्धू थोडासा नाराज आहे, पण मी म्हणेन त्यापेक्षा तो थांबलाय. पाहूयात पुढचे काही बॉल. जास्त थांबून जमणारही नाही. 10 बॉल फक्त उरलेले आहेत. 39 बनवायचे आहेत. 24 धावा. 2 विकेट पडलेत. बंटी स्ट्रायकिंग एंडला आलाय. हर्षद वन्स अगेन ओव्हर द विकेट. कोलात हेच ते यॉर्कर. तिसरा यॉर्कर. डेपला हिट केलाय विकेटचा. जबरदस्त गोलंदाजी. बॅटचा फ्लो उघडूच दिला नाही 3ही बॉलवरती. आणि यॉर्करला तुम्हाला सन्मानच द्यावा लागेल. बंटी देखील तेच सांगतोय. काय करू मी अजून सिद्धूला. 9 बॉल 39. ओ 14 शॉट आला. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटला चान्स घेतली आहे. सिद्धूची बॉडी लँग्वेज सांगून देते की या मॅच मध्ये आता आम्ही थोडंसं मागे आहोत. या रनचेस मध्ये आम्हाला स्टार्ट भेटला नाही, त्याचा इम्पॅक्ट पडला. नचिकेतने राकेशची विकेट काढली, त्याचा इम्पॅक्ट पडला. या ओव्हरमध्ये सुरुवातीला मोठे फटके आले नाहीत, त्याचा इम्पॅक्ट पडलाय. आणि या मॅचचा टोन बॉलर्सने सध्या तरी सेट केलाय. मोमेंटम केसले दुडण्याच्या बाजूने. 8 बॉल 39 धावांची गरज. यॉर्करचा प्रयत्नामध्ये अराउंड द लेग बोल्ड. बॅटर आउट. चला नवीन बॅटर प्लीज लवकर या. 24 ला 3 विकेट पडलेत. शेवटचा एक बॉल बाकी या षटकातील. हर्षद भंडारीची जी ॲक्युरेसी आहे, लाईन ऑफ अटॅक जबरदस्त आहे. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळत असताना जर त्याने लाईन मिस केली, लेंथ मिस केली तर तुम्ही खेळू शकता. पण जर त्याने अचूकतेने बॉलिंग केली तर त्याच्या अगेन्स्ट मोठे फटकेनं थोडंसं कठीण आहे. आणि ते घडलं आता या ओव्हरमध्ये. यॉर्कर वन्स अगेन. वेग प्रचंड होता. स्टंप वाचलाय
आणि अवघ्या 3 धावांचे षटक राहिलं. पूर्णपणे मॅचवरची पकड बनवली हर्षद भंडारीच्या गोलंदाजीने. रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अने शेवटचे 6 बॉल, गरज 39 धावांची. स्पीडअप जास्त घेऊ नका, आता फास्ट खेळा. उद्याच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या संघांना विनंती, फर्स्ट मॅच कोपर आणि वडवली बी. पुन्हा एकदा सांगेन, 8:45 टॉस आहे, 9 पहिला बॉल पडेल. योग्य त्यावेळेवरती उपस्थित राहिले नाही तर तुम्हाला पॅनल्टी असेल, ती देखील बॉलची. किती बॉलची असेल ते जरूर आपल्याला मॅनेजमेंट टीम सांगेल उद्या, त्यासाठी तुम्ही उशिराने या. नीडचे बी आणि वाडेकर सेकंड मॅच आहे, बेतवडे बी आणि वाखंदा थर्ड मॅच आहे, देसाई आणि दातिवली फोर्थ मॅच आहे, उत्तर शिव आणि आगासन फिफ्थ मॅच आहे, तर खोणी आणि दहिसर सिक्स्थ मॅच. अशा पहिल्या फेरीतील उद्याच्या दिवसात या मॅचेस आपल्याला एन्जॉय करता येतील. लास्ट ओव्हर अविनाश, 6 बॉल आणि 39 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सुरुवातीला स्टार्ट भेटला नाही आणि थर्ड ओव्हरमध्ये तर पूर्णपणे ज्या काही धावा उरल्या होत्या तिथे पूर्णपणे थांबवलं हर्षदने, फुल स्टॉप लावला धावसंख्येला. फुल लेंथ आहे, बॉलर्स बॅक. बॅटरची बॉडी लँग्वेज सांगून देते आणि सिद्धूने सांगितलं की आता तू चान्स घे. नवीन प्लेयर आहेत, यंगस्टर असेच घडतात जेव्हा चान्स भेटते. मला जेव्हा यंगस्टरला मी पाहतो आणि खऱ्या अर्थाने सिनियर खेळाडू जेव्हा चान्स देतात तेव्हा प्रामुख्याने आठवतो तो सीन जेव्हा सौरभ गांगुलीने 3rd नंबरची जागा रिकामी करून MS ला दिली होती. MS 7 वरती बॅटिंगला यायचा सुरुवातीला आणि तेव्हा त्याने सेंचुरी मारली होती. त्याचबरोबर 2011च्या वर्ल्ड कप नंतर 2013ला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आला. रोहित देखील स्लॉकमध्ये बॅटिंग करायचा, फिनिशर, पण त्याला ओपन केलं, तिकडून रोहित शर्मा घडला. अशा बऱ्याचशा इंटरनॅशनल क्रिकेटच्या आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. सेहवागला ओपन करण्यास लावलं टेस्ट मॅचमध्ये, तिकडून सेहवागला देखील आपण उभरत असताना बघितलं. छोट्या छोट्या गोष्टी असतात. मात्र तुमच्या टीमला जर पुढच्या काही वर्षांमध्ये चांगलं होत असताना तुम्हाला पाहायचं असेल तर बऱ्याच वेळेला सिनियर्सला देखील आपली जागा थोडी मोकळी करावी लागते. सॅक्रिफाईस, मग आपलं आयुष्य असेल किंवा क्रिकेटचा खेळ असेल. बऱ्याच वेळेला आपण पाहतो ना, आपल्या समोर जर चांगला बॅटर त्याच्या बॅटमधून धावा येत असतील तर आपण आपली विकेट टाकतो. ती कशासाठी टाकतो? जेव्हा आपला संघ विजयाच्या दिशेने जाईल त्याच्याकडून अपेक्षा आपल्याला जास्त आहेत आणि सेट बॅटर असेल तर त्याला आपण चान्स देतो. प्रशांत देखील तेच करत होता पहिल्या डावामध्ये जेव्हा योगेश आणि रोहितच्या बॅटमधून धावा येत होत्या. सिंगल. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतात सिंगल आणि देन आता चौथा बॉल आहे तो व्हाईट बॉल की काय? व्हाईट साठी फिल्डिंग टीमने अंपायर. ओके टीव्ही अंपायरचा सिग्नल आहे. एक्झॅक्ट बॉल कुठे पिच झालेला आहे. झटपट पटापट व्हाईट बॉल. ऑन साईडला उडवलाय बॉलला, मात्र तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. आणि आता शेवटचे काही बॉल, अर्थातच 2 बॉलचा खेळ आणि बाकी. अंतर मोठे, 34 धावांचे. पाहूयात अंतर किती कमी करतायत सिद्धांत. डाऊन द ग्राउंड खेळलेले आहेत, लॉंग ऑन लॉंग ऑफ, दोघेही फिल्डर येत आहेत. प्रशांत कुंभारकर ॲक्शन मध्ये. चांगला खेळ ओव्हरऑल, टॉप ऑर्डर चांगली खेळली, पण दळूला या मॅचमध्ये मात्र फलंदाजीसाठी एकही बॉल मिळाला नाही. ती खंत असेल त्याला. टीम ओव्हरऑल चांगली खेळली आहे. त्यांचेच कन्या रियांशी यांच्या नावाने आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अ. शेवटचा एक बॉल, सिद्धू स्ट्रायकिंग एंडला. 33 धावांचं अंतर आणि इथे आता 32 धावांचा फरकाने, मोठ्या फरकाने हा सामना जिंकला रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणेने. हार्दिक अभिनंदन जातो. थँक्यू हेदुटणेचे पब्लिक, नागावचे पब्लिक, तुम्हा सर्वांचा आभार. आणि उद्याही आपण भेटूयात. मी मात्र जरूर अंतिम दिवसामध्ये असेल. उद्या नवीन 2 चेहरे असतील, नवीन दोघांचा आवाज तुम्हाला स्पर्धे. सध्या सनसेट आपण पाहूयात. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in. फार सुंदर, जणू काही एखाद्या
कम्प्युटरचा मोबाईलचा डिस्प्ले वॉलपेपरच्या पद्धतीने असतो तसा हा सनसेट सध्या तर मी पाहताय. सुपर टेलिकास्ट, थँक्यू कॅमेरामॅन, थँक्यू रोशन, थँक्यू ओमसाई MTC. आणि आता आपण जातात मॅच समरी बरोबर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे, ज्या ठिकाणी आपण देणार आहोत सामनावीर 10 बॉलमध्ये 28 धावा, 4 षटकार ठोकणारा रोहित म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. जाईल रोहित, यांना लवकर रोहित म्हात्रे. यांना मॅन ऑफ द मॅच, 4 षटकार ठोकले. आणि योगेश म्हात्रे, म्हात्रेंच्या शुभस्य म्हात्रेंना देऊयात आपण सामनावीर. चांगला खेळ या आजच्या 9व्या मॅच मध्ये, जो दुसरा सामना होता ईदुडनेचा. सुपर स्टार्ट, चांगली बॅटिंग आणि या धावसंख्येला डिफेंड देखील करण्यात आलं. अभिनंदन. ड्रॉ साठी लवकर तिन्ही कॅप्टन. आणि या सीझनची पहिली मॅन ऑफ द मॅच आहे. सो रोहित, तुझं मनापासून अभिनंदन. रोहित बोलणार आहे आपल्यासोबत? येस? नाही? ठीक आहे ठीक आहे, थोडासा दमलेला आहे. बघा 3 ड्रॉ आहेत, 3 चिट्ट्या आहेत. थांबा योगेश भाऊ 2 मिनिटं. तिन्ही कॅप्टन अगोदर तुम्हाला सांगतोय 2 ब्लँक आहेत आणि एकामध्ये आई गावदेवी चषक लिहिलंय. ठीक आहे ठीक आहे, बाकीच्यांनी चर्चा करा. कॅप्टन इकडे या ना फक्त. आई गावदेवी, ठीक आहे चालेल. चला या आपण ड्रॉ करूयात. आई गावदेवी एका चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे आणि 2 ब्लँक आहेत. ज्यांना आई गावदेवी भेटेल ते क्वार्टर फायनल मध्ये आणि बाकीच्या दोघांना प्री क्वार्टर मध्ये खेळावं लागेल. येस, चला. गावदेवी माते की. खार्डी क्वार्टर फायनल मध्ये खेळतील तर हेदुटणे आणि वाकनबी अशी असेल प्री क्वार्टरची मॅच. आयोजक तुम्हाला सांगतील त्यावेळेवरती जरूर तुम्ही उपस्थित राहा. आय थिंक 5व्या दिवशी तुमची मॅच असेल, 5व्या दिवशी तुमचा सामना असेल. सो मंडळाचा दुसरा दिवस संपलाय, पण उद्या 3ऱ्या दिवसामध्ये वडोलिबी आणि कोपर ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करा. ही महत्त्वपूर्ण सूचना करून आजचा दिवस संपला असं जाहीर करतो. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. थँक्यू सो मच, धन्यवाद.